79 y equal to 1 upon 2 minus 7x bracket raised to 4 by 3. 2 minus 7x bracket raised to 4 by 3. To differentiate this, we can write this bracket 1 upon 2 minus 7x bracket raised to 4 by 3 as 2 minus 7x bracket raised to minus 4 by 3 म्हणजे डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरला घेतली, इंडेक्स त्याचा निगेटिव्ह होईल. नाउ वी कॅन डिफरन्शिएट दिस टर्म with respect to x. dy by dx equal to derivative of 2 minus 7x bracket raised to minus 4 by 3. तर या ठिकाणी मुख्य फंक्शन आहे ब्रॅकेट रेस टू n, म्हणजे x रेस टू n चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. x रेस टू n च्या फॉर्म्युलानुसार n इंटू एक्स रेस टू n मायनस 1, पण यात x म्हणजेच हा पूर्ण ब्रॅकेट असेल 2 मायनस 7x चा. x रेस टू n चा फॉर्म्युला जर यूज केला तर काय येईल, मायनस 4 बाय 3 इंटू 2 मायनस 7x ब्रॅकेट रेस टू मायनस 4 बाय 3 मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल 2 मायनस 7x या ब्रॅकेटचा, कारण त्या ब्रॅकेटलाच आपण x गृहीत धरलंय आणि त्या ब्रॅकेटसाठी x रेस टू n चा फॉर्म्युला यूज करतोय. x रेस टू n म्हणजेच तो ब्रॅकेट रेस टू n या फॉर्म्युलानुसार n इंटू एक्स रेस टू n मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस ब्रॅकेट 2 minus 7x again equal to minus 4 by 3 into 2 minus 7x raised to minus 4 by 3 minus 1 minus 7 by 3 क्रॉस मल्टिप्लाय करून त्यांचं ॲडिशन minus 4 minus 3 minus 7 upon 3 into 2 minus 7x चा डेरिव्हेटिव्ह, 2 कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0, मायनस 7x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 7. मायनस 7 सुरुवातीला जर मल्टिप्लाय केला इथे तर मायनस इंटू मायनस प्लस होईल 28 अपॉन 3 इंटू 2 मायनस 7x रेज टू मायनस 7 बाय 3. फायनली याला परत आपण क्वेश्चन फॉर्ममध्ये जर एक्सप्रेस केलं तर हा ब्रॅकेट पुन्हा डिनॉमिनेटरला घेता येईल, म्हणजेच 28 अपॉन 3 इंटू ब्रॅकेट 2 minus 7x bracket raised to 7 by 3.
y इक्वल टू 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर, यालाच आपण एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट रेस टू मायनस 2 लिहू शकतो. कंप्लीट ब्रॅकेट न्यूमरेटरला घेतला, ब्रॅकेट रेस टू 2 न्यूमरेटरला घेतला तर रेस टू मायनस 2 होईल. डिफरन्शिएट with respect to x, dy by dx equal to derivative of x square plus 1 bracket raised to minus 2. ब्रॅकेट रेस टू मायनस 2 साठी पुन्हा x रेस टू n चाच रूल म्हणजे ब्रॅकेट रेस टू n चा रूल वापरता येईल. दॅट इज इक्वल टू मायनस 2 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 रेस टू minus 2 minus 1 into derivative of x square plus 1. कारण हा ब्रॅकेट म्हणजे आपण x गृहीत धरलेला आहे. ब्रॅकेट रेस टू n म्हणजे x रेस टू n चा रूल वापरला. पुन्हा डेरिव्हेटिव्ह त्या ब्रॅकेटचा इक्वल टू मायनस 2 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 रेस टू मायनस 3 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह घेताना एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. त्यामध्ये मायनस 2 इंटू 2x म्हणजेच मायनस 4x इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट रेस टू मायनस 3. तो ब्रॅकेट परत जर डिनॉमिनेटरला घेतला तर आन्सर होईल मायनस 4x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट रेस टू 3. Then 81 y equal to 2x square minus 3 plus 1 upon x bracket raised to 4. 2x square minus 3 plus 1 upon x bracket raised to 4. Differentiate with respect to x. dy by dx equal to derivative of 2x square minus 3 plus 1 upon x bracket raised to 4. पहिल्यांदा फॉर्म्युला ब्रॅकेट रेस टू 4 म्हणजे एक्स रेस टू n चा फॉर्म्युला वापरता येईल ब्रॅकेटसाठी. काय त्या फॉर्म्युलानुसार 4 इंटू 2x स्क्वेअर मायनस 3 प्लस 1 अपॉन x ब्रॅकेट क्यूब 2x स्क्वेअर मायनस 3 प्लस 1 अपॉन x ब्रॅकेट क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x स्क्वेअर मायनस 3 प्लस 1 अपॉन x म्हणजे पुन्हा त्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 4 इंटू 2x स्क्वेअर मायनस 3 प्लस 1 अपॉन x ब्रॅकेट क्यूब इंटू ब्रॅकेटमध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन्स आहेत त्यामुळे प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेता येईल. 2x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह
4x -3 कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि 1/x 1/x चा डेरिव्हेटिव्हचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे -1/x². Derivative of 1/x is -1/x². And so final answer is 4 in bracket 2x² -3 plus 1/x bracket raised to 3 into second bracket 4x -1/x². #82 y equal to cube root of 3x² plus 5x minus 3 3x² plus 5x minus 3 bracket square. आपल्याकडे स्क्वेअर रूटच्या डेरिव्हेटिव्हचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे पण क्यूब रूटच्या डेरिव्हेटिव्हचा नाही. त्याला डायरेक्ट 1/2 रूट लिहिता येणार नाही. तो फक्त स्क्वेअर रूटसाठीच फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. क्यूब रूट म्हणजे ब्रॅकेट रेस टू असतो 1/3. यात पहिली टर्म आहे त्या रूटच्या मधली 3x² plus 5x minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर ही त्या रूटच्या मधली टर्म आणि क्यूब रूट म्हणजेच ब्रॅकेट रेस टू काय 1/3 -3 ब्रॅकेट रेस टू आहे परत 1/3 a रेस टू m ब्रॅकेट रेस टू n इक्वल टू a रेस टू m इंटू n रूलनुसार हे 2 आणि 1/3 या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन होईल आणि म्हणजेच y इक्वल टू मिळेल 3x² plus 5x minus 3 ब्रॅकेट रेस टू 2/3. आता याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करता येईल. डिफरन्शिएट with respect to x dy by dx equal to derivative of 3x² plus 5x minus 3 bracket raised to 2/3. पहिल्यांदा ब्रॅकेट रेस टू n म्हणजे x रेस टू n चा फॉर्म्युला वापरता येईल. x रेस टू n च्या फॉर्म्युल्यानुसार 2/3 इंटू 3x² plus 5x minus 3 bracket raised to 2/3 minus 1 into derivative of 3x² plus 5x minus 3 पुन्हा त्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 2/3 इंटू 3x² plus 5x minus 3 रेस टू 2/3 minus 1 काय येईल -1/3 2/3 minus 1 म्हणजे -1/3 इंटू
3x² चा डेरिव्हेटिव्ह 6x प्लस 5x चा डेरिव्हेटिव्ह 5 मायनस 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 येऊन जाईल. यामध्ये हा जो ब्रॅकेट रेस टू -1/3 आहे तो डिनॉमिनेटरला घेतला तर रेस टू +1/3 होईल. म्हणजेच 2/3 इंटू 6x प्लस 5 न्यूमरेटरलाच राहील आणि डिनॉमिनेटरला 3x² प्लस 5x मायनस 3 रेस टू काय येईल 1/3. त्याला आपण पुन्हा क्वेश्चन मध्ये ज्या प्रकारची टर्म दिली त्या स्वरूपात लिहू शकतो. ब्रॅकेट रेस टू 1/3 म्हणजे काय क्यूब रूट. ब्रॅकेट रेस टू 1/3 म्हणजे क्यूब रूट. यात इक्वल टू 2/3 इंटू 6x प्लस 5 अपॉन क्यूब रूट ऑफ 3x² प्लस 5x मायनस 3. 2/3 इंटू 6x प्लस 5 अपॉन क्यूब रूट ऑफ 3x² प्लस 5x मायनस 3. ब्रॅकेट रेस टू 1/3 लाच क्यूब रूट लिहिला. #83 सॉल्व करा. सोडवा 83. प्रत्येकाने सॉल्व करायचा आधी तो. #83 मध्ये आधी डिनॉमिनेटरचा ब्रॅकेट रेस टू जो 7/4 आहे तो न्यूमरेटरला घ्यावा लागेल आणि ब्रॅकेट रेस टू काय येईल तो -7/4
आणि मग x रेस टू n चा रूल वापरून युजल मेथडनी तो सॉल्व्ह होईल. फर्स्ट ऑफ ऑल y इक्वल टू 5x raised to 3 by 5 plus 7x raised to 8 by 7 bracket raised to minus 7 by 4. Now differentiate with respect to x. dy by dx equal to derivative of 5x raised to 3 by 5 plus 7x raised to 8 by 7 bracket raised to minus 7 by 4. x raised to n चा रूल जर वापरला minus 7 by 4 into 5x raised to 3 by 5 plus 7x raised to 8 by 7 bracket raised to minus 7 by 4 minus 1 n into x raised to n minus 1 into derivative of again 5x raised to 3 by 5 plus 7x raised to 8 by 7 equal to minus 7 by 4 into 5x raised to 3 by 5 plus 7x raised to 8 by 7 bracket raised to minus 7 by 4 minus 1 minus 11 by 4 into ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह घेताना परत 5 ॲज इट इज x रेज टू 3 by 5 चा डेरिव्हेटिव्ह x रेज टू 3 by 5 चा डेरिव्हेटिव्ह 3 by 5 आहे 3 by 2 नाही आहे x रेज टू 3 by 5 चा डेरिव्हेटिव्ह घेताना x रेज टू n चा फॉर्म्युला इट इज 3 by 5 into x रेज टू 3 by 5 minus 1 आणि प्लस 7 कॉन्स्टंट ॲज इट इज x रेज टू 8 by 7 चा डेरिव्हेटिव्ह 8 by 7 into x रेज टू 8 by 7 minus 1. त्यामध्ये दोन्ही x टर्मसाठी x रेज टू n चा फॉर्म्युला यूज केला. त्यात हे 5 कॅन्सल 7 कॅन्सल म्हणजेच नेक्स्ट टर्म येईल minus 7 by 4 into 5x raised to 3 by 5 plus 7x raised to 8 by 7 bracket raised to minus 11 by 4 into bracket पुढच्या ब्रॅकेट मधल्या टर्म राहिल्या 3x raised to 3 by 5 minus 1 म्हणजेच minus 2 by 5 and plus 8x raised to 8 by 7 minus 1 that is 1 by 7 and finally minus 7 by 4 into हा निगेटिव्ह इंडेक्स असणारा ब्रॅकेट जर डिनॉमिनेटरला घेतला 3x raised to minus 2 by 5 plus 8x raised to 1 by 7 divided by 5x raised to 3 by 5 plus 7x raised to 8 by 7 raised to 11 by 4.
84. Three x minus 7 bracket raised to 5 by 2 plus 2x plus 1 bracket raised to 3 by 2. Differentiate with respect to x. Dy by dx equal to derivative of dx minus 7 bracket raised to 5 by 2 plus 2x plus 1 bracket raised to 3 by 2. दोन ब्रॅकेट्स मध्ये ॲडिशन आहे, त्यामुळे पहिल्यांदा इथे क्यू प्लस व्हीचा रूल वापरावा लागेल. क्यू प्लस व्हीचा रूल वापरून काय येईल? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह पहा. क्यू प्लस व्ही रूलनुसार दोन्ही ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेता येईल. डेरिव्हेटिव्ह ऑफ dx minus 7 bracket raised to 5 by 2 plus derivative of 2x plus 1 bracket raised to 3 by 2. दोन ब्रॅकेटच्या मध्ये ॲडिशन आहे. u प्लस व्ही रूलनुसार आधी डेरिव्हेटिव्ह सेपरेट इक्वल टू ब्रॅकेट रेस टू यांचा डेरिव्हेटिव्ह 5 by 2 into 3x minus 7 raised to 5 by 2 minus 1 n into bracket raised to n minus 1. पण यालाच मल्टिप्लाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x minus 7. आता कॉम्पोजिट फंक्शन मध्येच u प्लस व्ही, यू मायनस व्ही, यू इंटू व्ही आणि यू अपॉन व्ही हे रूल्स कशा प्रकारे यूज करायचे, ऑब्झर्वेशन्स केअरफुल आवश्यक आहेत. एक टर्म कंप्लीट कशी डिफरन्शिएट होते. दोन ब्रॅकेटमध्ये ॲडिशन आहे. आधी आपण यू प्लस व्हीचा रूल वापरून दोन्ही डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतले. त्यापैकी आता पहिली टर्म आहे 3x मायनस 7 ब्रॅकेट रेस टू 5 by 2. आधी या टर्मचा डेरिव्हेटिव्ह कंप्लीट करायचा आहे. या टर्मचा डेरिव्हेटिव्ह लिहिताना ब्रॅकेट रेस टू n इंटू ब्रॅकेट रेस टू n मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेट म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x मायनस 7 प्लस सेकंड टर्म आहे 2x प्लस 1 ब्रॅकेट रेस टू 3 by 2. त्यात पुन्हा x रेस टू यांचाच रूल म्हणजेच 3 by 2 इंटू 2x प्लस 1 ब्रॅकेट रेस टू 3 by 2 minus 1 into again डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x plus 1. पुन्हा त्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह घेणं आवश्यक आहे. x रेस टू n चा रूल ब्रॅकेटसाठी हे पुन्हा एक्सच्या जागी ब्रॅकेट आला म्हणून त्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 5 by 2 इंटू 3x minus 7 ब्रॅकेट रेस टू
5/2 minus 1, 5/2 minus 1, 3/2 into 3x minus 7 चा डेरिव्हेटिव्ह, 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 minus 7 चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस 3/2 into 2x plus 1 ब्रॅकेट रेस टू 3/2 minus 1 म्हणजे 1/2 into 2x plus 1 चा डेरिव्हेटिव्ह 2. त्यामध्ये 2 कॅन्सल होतील. 3 दोन्ही टर्ममध्ये आहे तो 3 कॉमनही घेऊ शकतो आपण, किंवा सेपरेट टर्म्स ठेवल्या त्याला 15 लिहिता येईल. म्हणजेच 15/2 into 3x minus 7 raised to 3/2. 5/2 into 3, 15/2 plus 3 into 2x plus 1 bracket raised to 1/2. दोन ब्रॅकेट्स ॲडिशनने सेपरेटेड होते, दोघांचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह. थोडक्यात दोन प्रिव्हियस एक्झाम्पल्सचं कॉम्बिनेशन. $85 square root of x square plus 2 minus square root of x square plus 1 square root of x square plus 2 minus square root of x square plus 1. Differentiate with respect to x. dy by dx equal to derivative of square root x square plus 2 minus square root x square plus 1. दोन डिफरंट फंक्शन्समध्ये डिफरंट टर्म्समध्ये सबट्रॅक्शन आहे. म्हणजे आधी यामध्ये क्यू मायनस व्हीचा रूल वापरावा लागेल. क्यू मायनस व्हीच्या रूलनुसार डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स स्क्वेअर प्लस 2 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स स्क्वेअर प्लस 1, दोन्ही टर्म्सचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतला. त्यानंतर पहिल्या टर्मसाठी मुख्य फंक्शन आहे रूट. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला असतो 1/2 रूट एक्स. रूट एक्सच्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला 1/2 रूट एक्स. रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल रूटच्या मधल्या टर्मचा, म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस 2 या टर्मचा डेरिव्हेटिव्ह परत घ्यावा लागेल. रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट हे पुन्हा एक्स स्क्वेअर प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे रूट मधल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह मायनस सेकंड टर्मसाठी सेम प्रोसिजर, कारण त्याच टाईपचं फंक्शन आहे. स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 आहे. आधी रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल एक्स स्क्वेअर प्लस 1 चा. ते रूटचा डेरिव्हेटिव्ह आणि नंतर त्याला मल्टिप्लाय रूट मधल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 1/2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x
प्लस कॉन्स्टंट 2 चा डेरिव्हेटिव्ह 0, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 2 कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 1 अपॉन 2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू पुढे पुन्हा ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, त्यामध्ये हे 2 कॅन्सल, हे 2 कॅन्सल, आन्सर x अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2 मायनस x अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. म्हणजे x कॉमन घेता येऊ शकते यामध्ये किंवा सेपरेट टर्म्स त्यामुळे ॲज इट इज ठेवला तरी चालेल. 2 plus v u minus v rules along with composite functions. '86 1 upon root of 3x plus 8 minus 1 upon root of 8 minus 3x. तर यामध्ये स्क्वेअर रूटच्या टर्म्स आहेत पण त्या डिनॉमिनेटरला आहेत, आणि डिनॉमिनेटरला असेल तर आपण मग त्याला डायरेक्ट रूट एक्सचा फॉर्म्युला नाही यूज करू शकत. याच रूटला ब्रॅकेट रेस टू 1/2 लिहिता येईल, आणि ते जर न्यूमरेटरला आले तर रेस टू मायनस 1/2, म्हणजेच टर्म येईल 3x प्लस 8 ब्रॅकेट रेस टू मायनस 1/2 मायनस 8 मायनस 3x ब्रॅकेट रेस टू मायनस 1/2. डिनॉमिनेटरला स्क्वेअर रूटच्या टर्मला ब्रॅकेट रेस टू 1/2 लिहिता येईल, तोच ब्रॅकेट न्यूमरेटरला घेतला तर ब्रॅकेट रेस टू मायनस 1/2 होईल. नाउ we can differentiate this with respect to x. dy by dx equal to derivative of 3x plus 8 bracket raised to minus 1/2 minus 8 minus 3x bracket raised to minus 1/2. दोन ब्रॅकेट्स मध्ये सबट्रॅक्शन आहे, आधी u minus v चा रूल वापरावा लागेल. that is equal to derivative of 3x plus 8 raised to minus 1/2 minus derivative of 8 minus 3x raised to minus 1/2 equal to. आता यामध्ये x रेस टू n हा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज करता येईल पहिल्या ब्रॅकेटसाठी. x रेस टू n चा जर फॉर्म्युला यूज केला -1/2 इंटू 3x प्लस 8
raised to minus 1 by 2 minus 1 n into x raised to n minus 1 पण मल्टिप्लाइड बाय पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल 3x प्लस 8 चा into again derivative of 3x plus 8 minus 8 minus 3x bracket raised to minus 1 by 2 यात पुन्हा x raised to n चाच फॉर्म्युला त्यात ब्रॅकेट रेस टू आहे minus 1 by 2 x raised to n च्या फॉर्म्युल्यानुसार काय येईल minus 1 by 2 into 8 minus 3x raised to minus 1 by 2 minus 1 into derivative of again 8 minus 3x into derivative of 8 minus 3x equal to minus 1 by 2 into 3x plus 8 raised to minus 1 by 2 minus 1, that is minus 3 by 2. 3x plus 8 raised to minus 1 by 2 minus 1 म्हणजे minus 3 by 2 into 3x plus 8 या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह 3x plus 8 चा डेरिव्हेटिव्ह 3 minus into minus 1 by 2 तो होईल plus 1 by 2 into 8 minus 3x bracket raised to minus 1 by 2 minus 1 म्हणजे minus 3 by 2 into 8 minus 3x चा डेरिव्हेटिव्ह minus 3 कारण 8 चा डेरिव्हेटिव्ह 0 minus 3x चा डेरिव्हेटिव्ह minus 3. आता यामध्ये सिम्प्लिफिकेशनसाठी पहिल्या टर्ममध्ये 3 आणि minus 1 by 2 आहे. दुसऱ्या टर्ममध्ये परत minus 3 आणि 1 by 2 आहेच आहे. म्हणजे यामधला minus 3 by 2 आपण कॉमन घेऊ शकतो. दोन्ही टर्ममध्ये मायनस आहे, दोन्ही टर्ममध्ये 1 by 2 आहे आणि दोन्ही टर्ममध्ये 3 आहे. minus 3 by 2 जर कॉमन घेतला minus 3 by 2 इन ब्रॅकेट पहिल्या ठिकाणी टर्म राहील 3x plus 8 3x plus 8 bracket raised to minus 3 by 2 plus 8 minus 3x bracket raised to minus 3 by 2 3x plus 8 raised to minus 3 by 2